धारणी मुख्यालयापासून 28 किलोमीटर अंतरावरील कारा गावात मंगळवारी दुपारच्या सुमारास अचानक एका घरात आग लागल्याने क्षणातच आगीने रौद्र रूप धारण करून एक घर आणि एका गुराच्या गोठ्याला आपल्या आटोक्यात घेऊन एका घरांचे संसार उद्ध्वस्त केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. प्राप्त माहितीनुसार कारा येथील रहिवासी जयकली सीताराम कासदेकर यांच्या घरात दुपारच्या सुमारास अचानक आग लागली, ज्यामध्ये क्षणातच आगीने रौद्र रूप धारण करीत बाजूच्या मोतीलाल कासदेकर यांच्या गुरांच्या गोठ्याला आपल्या आटोक्यात घेतले. स्थानिक गावकऱ्यांना काही कळावे तेवढ्या वेळातच आगीमुळे जयकली कासदेकर यांच्या घरातील सर्व सामान, ज्यामध्ये अन्नधान्य व इतर मौल्यवान वस्तू, जळून त्याची राख रांगोळी झाली. यासोबतच बाजूला असलेल्या रामलाल कासदेकर यांच्या गुराच्या गोठ्याला आगीने भस्म केले. सुदैवाने कारा गावात घडलेल्या अग्नितांडवामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने आणि ग्रामपंचायतीच्या टँकरद्वारे नागरिकांनी आगीवर नियंत्रण केले. अन्यथा मोठे अग्नितांडव घडवून मोठी जीवितहानी आणि मालहानी झाली असती. घटनेची माहिती मेळघाटचे आमदार केवलराम काळे यांना मिळताच त्यांनी स्थानिक तहसीलदार प्रदीप शेवाळे यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधून तात्काळ पंचनामा करून शासनाच्या वतीने सहाय्य करण्याबाबत निर्देश दिले. तर दुसरीकडे आमदारांचे स्वीय सहाय्यक राहुल सोनवणे, अजय सिंगर व आमदार केवलराम काळे मित्रमंडळातील इतर सदस्य कारा गावाला जाऊन परिस्थितीची माहिती घेतली. तस्मीन शेख, सुलेमान मेमन, शकील अहमद सह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी.